ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे आता सगळीजणं बसलेली असतात आणि त्यांची चर्चा सुरू असते. आणि आता त्याच वेळेला सायली ही चैतन्याला म्हणत असते की भाऊजी, तुम्ही त्या सगळ्याचा शोध घेतला का? कशाबद्दल बोलतेस तू? अहो, तुम्हाला बॅन नंबर नाही का मी तुम्हाला सांगितला होता तो. त्यावर आता चैतन्य म्हणत असतो की नाही, खरं तर त्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे, पण आपली मीटिंग अर्जंट ठरली त्यामुळे मला इथे यावं लागलं. त्यानंतर आता आपल्याला ना ते कोडसुद्धा चेक करायला हवेत. म्हणजे त्यांना जे लोकेशन्स भेटलेले असतात पेनड्राईव्हला, त्याला काही कोड्स असतात आणि ते कोड एकदा का ओपन झाले की आपल्याला बरंच काही समजेल. मग त्यावर आता सायली म्हणत असते की मग आपण ते जे कोड्स आहेत ते आधी ओपन करायचं बघूया ना, कारण जर आपण ते कोड्स ओपन केले तर आपल्याला मुली कुठे आहेत हे सुद्धा कधी ना काही समजू शकतं आणि त्यासाठी आपण थोडा पॉझिटिव्ह वेने विचार करायला हवा. आणि त्याच लोकेशनला जर मुली असतील तर मग आता अर्जुनसुद्धा त्या गोष्टीने एकदम बारकाईनं विचार करत असतो. अर्जुनलासुद्धा आता सायलीचं म्हणणं पटत असतं. दुसरीकडे आता श्वेता जी आहे तीसुद्धा विचार करत असते आणि ती आता त्या गोलूशी बोलत असते. त्या गोलूला सांगत असते की काय आहे ना, तुझी आई कशी आहे रे, म्हणजे मला ना जरासुद्धा चौकशी करू देत नाही, मलासुद्धा जरा तिकडे जाऊही देत नाही, जरा म्हणून काही ऐकायचं म्हटलं तरी आडवी येते, असंही आता ती अस्मिताबद्दल बोलत असते. तेवढ्यातच ना अस्मिता तिथे आलेली असते. अस्मिताला आता श्वेता विचारत असते की तुम्हाला भेटलं का डायपर? हो अगं, हेच डायपर होतं. मग आता मुद्दामून ना श्वेता विचारत असते सायलीताई तिच्या रूममध्ये आराम करत असेल ना? तर आता अस्मिता म्हणत असते की कुठे ग तिला आराम वगैरे काहीसुद्धा ती करत नाही आहे. खरं तर ना तिला आता काही ना काही कामं असतातच. अगं, ती आता अर्जुनसोबत ते इन्व्हेस्टिगेशन करतायत ना, त्यासाठी ती त्यांच्याबरोबर बसली आहे. तेव्हाच ना मी आता कुसुमताईंना कॉल करायला जाते. काही आहे ना, कुसुमताईंशी जरा बोलायचं आहे, कारण त्यासुद्धा खूप जास्त काळजी करत असतात. त्यांच्याशी बोललं की बरं वाटेल ना, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता अस्मिताला सांगायचं असतं आणि अस्मिता आता सांगू लागते की अगं, ते तर झालंच, पण तुला माहिती आहे का, तू कुसुमताईला सांगणार आहेस ना फोन करून, तर तिला हे सुद्धा सांगा अर्जुनच्या हाती काहीतरी लागलेलं आहे. तेव्हाच आता अर्जुनच्या हाती काय? अगं, कसलं तरी पेनड्राईव्ह बोलतात ना, ते त्याच्या हाती लागलेलं आहे. अच्छा, पेनड्राईव्ह लागले का? त्याच वेळेला श्वेता आता विचार करत असते. तिला कळतं की तिच्या हाती ही लोक पेनड्राईव्ह लागला असं म्हणतायत, याचा अर्थ जे पेनड्राईव्ह हरवलं आहे सचिनचं, तेच पेनड्राईव्ह हाती लागलेलं आहे बहुतेक, असाही आता श्वेता विचार करत असते. श्वेता आता ह्या सगळ्याचा जेव्हा विचार करत असते ना, तेव्हा मात्र आता अस्मितासुद्धा तिला सांगत असते की आता ते दोघंही जणांना कुठेतरी इन्व्हेस्टिगेशनसाठी सुद्धा जाणार आहेत. मग आता श्वेता विचार करते की ते आता मुलींपर्यंत पोचायला नको. तेच आता अर्जुन, सायली, त्याचसोबत चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे आता बरोबर त्या लोकेशनला पोचलेले असतात आणि त्या लोकेशनला पोचल्यानंतर आता ती सगळी माहिती गोळा करायचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना ते घर हे खूपच जास्त असं बंदिस्त आणि वेगळं वाटत होतं आणि त्यामुळेच ना आता त्या घरामध्ये काही ना काही शोधायचं त्यांचं ठरतं. तेच इकडे आता कॉन्फरन्स कॉल लागलेला असतो. श्वेता, त्याचसोबत सचिन आणि राकेश हे आता बोलत असतात. आता हे बोलत असतानाच ना त्यांची आता चर्चा सुरू असते. जेव्हा आता ते लोक चर्चा करत असतात ना, तेव्हा मात्र आता श्वेताकडनं कळलेलं असतं की पेनड्राईव्ह हे सायली आणि अर्जुनच्या हाती लागलेलं आहे. जेव्हा पेनड्राईव्ह सायली आणि अर्जुनच्या हाती लागले ही गोष्ट समजते, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या प्रियाचा तिळपापड होत असतो. प्रिया म्हणत असते की बघितलं का, तुमच्या निष्काळजीपणामुळे काय काय गोष्टी होत आहेत ते. आता जर ती लोक मुलींपर्यंत पोचले तर अर्जुन आणि सायली त्या आता बंद पडीक घराच्या बाहेर गेलेले असतात आणि तेव्हाच ना सगळीकडे काही भेटतंय का, काही ना काही आहे का याचा शोध घेत असतात. तर सायलीसुद्धा अर्जुनसोबत असतेच, कारण सायलीलासुद्धा मुलींना शोधण्यासाठी खूप जास्त जय्यत तयारी करायची असते आणि यासाठी तिला जे जे काही करावं लागेल ना, त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ती करायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती करायचं ठरवते, तेव्हा मात्र आता अर्जुनला ती म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, जरा इथे या ना, आणि असं बोलून तिने आता अर्जुनला अर्जंटमध्ये बोलवून घेतलेलं असतं. मग अर्जुन काय म्हणतो? अर्जुन म्हणतो की काय झालं बायको? तेव्हाच ना सायलीला तिथे आता ती गाडी दिसलेली असते, जी की त्यांना CCTV फुटेजमध्ये दिसली होती आणि मग त्या गाडीमध्ये काय आहे आणि काय नाही याचा शोध घ्यायचा असतो. आणि मग तेव्हाच ना तिकडनं एक माणूससुद्धा जात असतो आणि त्याला विचारलं जातं की ह्या घरात कोणी राहतं का आणि हे घर कधीपासून बंद आहे. तेव्हाच ना सांगितलं जातं की हे घर ना बरेच दिवस झाले बंदच आहे का, काय झालं? मग आता त्या माणसाकडनं काही माहिती भेटते का याचा विचार ना चैतन्य करत असतो.
तोपर्यंत इकडे आता सायलीला ती गाडी दिसलेली असते, जी की CCTV फुटेजमध्ये सेम व्हॅन असते. तीच व्हॅन आता इथेसुद्धा दिसलेली असते आणि ती सेम व्हॅन दिसल्यामुळे ना आता सायली जी आहे ती खूपच जास्त अशी खुश झालेली असते आणि सायली म्हणत असते की बघा, आपण जी व्हॅन शोधत होतो ना तीच व्हॅन इथे आहे, बरोबर ना. मग आता अर्जुनही म्हणतो की हो, मग आता या व्हॅनच्या आतमध्ये किंवा बाकी कुठे आपल्याला काही माहिती भेटते का बघूया, कारण आता बरोबर ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण जो विचार केला होता तेच परफेक्ट हे लोकेशन आहे, पण आता आपण अजून आजूबाजूला शोधूया की आपल्याला कुठे काही भेटते का. नक्कीच ना, मला असं वाटतं की आपल्याला काही ना काही भेटेल. आपण जरा बघूया. अर्जुन सायली एकीकडे तर दुसरीकडे आता चैतन्य आणि त्याचसोबत इन्स्पेक्टर सावंत यांचा आता शोध मोहीम सुरू असते. तेच अर्जुनने मोबाईलची टॉर्च लावलेली असते आणि फ्लॅशलाईट लावून सगळीकडे शोधत असतात. तेच दुसरीकडे मात्र इकडे सुद्धा आता जोरजोरात शोधाशोध सुरू असते, कारण शोधाशोध करून आपल्याला काहीतरी भेटेल असं वाटत असतं. तेच आता सायलीला ना आतमध्ये पडलेली एक वही दिसते. सायलीला जशी वही दिसते ना तसं आता सायली म्हणत असते की ती बघा अर्जुन सर, एक वही दिसत आहे. मग आता अर्जुन म्हणत असतो की हो, पण आता ती वही काढण्यासाठी ना अर्जुनने सुद्धा आता एक व्यवस्थित काम केलेलं असतं. ते म्हणजे एकीकडे असणाऱ्या लाकडाने ती वही आपल्या बाजूने खेचायचा प्रयत्न केलेला असतो, कारण डायरेक्ट हात तर एवढ्या लांबपर्यंत अर्जुनचा जाणार नाही आणि त्याचसाठी अर्जुनने आता ही शक्कल लढवलेली होती. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी करतो तेव्हा सायली अर्जुनला टॉर्च दाखवत असते आणि तेव्हाच ना अर्जुनच्या हातामध्ये आता ती बुक सापडलेली असते आणि जेव्हा नोटबुक त्याच्या हातात येते ना तेव्हा आता त्यावर असलेलं अक्षर आणि हे सगळं बघूनच ना सायली मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि सायली आता अर्जुनला सांगत असते की बघितलंत का, मी तुम्हाला म्हटलं होतं ना हीच ती आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे मानसीचं अक्षर आहे. काय खरंच का, मानसीचं वाटतंय का तुला? हो हो, हे मानसीचंच अक्षर आहे. मी आधीसुद्धा बघितलं आहे. मी स्वतः अभ्यास घ्यायचे ना मानसीचा, त्यामुळे मला माहिती आहे मानसीचं अक्षर. मग आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आपण एक काम करूया, आपण आहे ना जिथे आपल्याला जे जे काही सापडलं आहे ना त्याचे रिपोर्ट ना फॉरेन्सिक लॅबमध्ये देऊया, म्हणजे कसं आपल्याला बऱ्याच गोष्टी ना अजून समजतील, हेही आता म्हटलेलं असतं. आणि मग काय, एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांची आता चर्चा सुरू असते. तेव्हा मात्र सायली आता इन्स्पेक्टर सावंत यांना थांबवते आणि इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणते की नको, आपण जर लवकरात लवकर या सगळ्याची शोध मोहीम बाहेरपर्यंत नेली ना तर जिथे ही लोकं ना सावध होतील आणि ह्या लोकांना सगळ्यांना समजेल की आपण काहीतरी करतोय, पण या गोष्टी ना कळायला नकोत असं मला वाटतं. यासाठी ना आधी आपण अजून काही पुरावे भेटत आहेत का याचा शोध घेऊया, असंही आता सायली या लोकांना सांगत असते. सायली जेव्हा हे सगळं काही या लोकांना सांगते ना तेव्हा मात्र आता ही लोकं सायलीच्या बरोबर विचार करत असतात. सायलीला म्हणत असतात की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने बरोबर आहे सगळं तरी, पण तरीसुद्धा काही गोष्टी ना थोड्या वेगळ्या वाटतात ना, म्हणून म्हटलं. मग तेव्हाच ना आता सायली म्हणत असते की तुम्हीसुद्धा बोलताय ते बरोबर आहे. इकडे कल्पना आता सायलीची वाट बघत असते. कल्पना सायलीची वाट बघत असतानाच ना इकडे आता अस्मिता म्हणत असते की डॅड बघितलं का तुम्हाला, सध्या ना मॉमला ना त्या सायलीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. त्याच जागी तर मी असली असती तर माझी तरी एवढ्या वेळ हिने वाट बघितली असती का, माझी तर हिने कधीच एवढी वेळ वाट बघितली नसती. मग आता हिला ना माझ्यापेक्षा जास्त ना ती सायलीच इम्पॉर्टंट दिसते. मी हिची मुलगी आहे हेच ती बहुतेक विसरून गेली आहे, असंही आता अस्मिता मुद्दामून कल्पनाला बोलत असते. कल्पनाची मजा घेत असते. त्यावर मात्र आता कल्पना अस्मितावर ओरडते आणि उगाच काही पण बोलू नकोस म्हणते. जेव्हा तू प्रेग्नंट होतीस ना तेव्हा तुझीसुद्धा काळजी अशीच होत होती जशी आता सायलीची होते, कळलंय का. मला ना तुम्ही दोघीही सारख्याच आहात, पण हे सायली अर्जुन अजून कुठे राहिले. तेव्हाच ना पुन्हा सायलीबद्दल बोलल्यानंतर इकडे आता पाहायला मिळत असतं की जी कल्पना आहे ती मात्र आता म्हणत असते की मला ना सायलीशिवाय काही दिसत नाही आहे असं म्हणायचं असेल ना तुम्हाला तरी माझी काही हरकत नाही आहे. पण सायली आता आलेली असते आणि अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो. अर्जुन सायलीला येताना बोलतो की बायको ये ये सांभाळून ये. मग आता कल्पनाला समजतं की सायलीला काहीतरी झालेलं आहे आणि मग आता ती खूप जास्त पॅनिक होते आणि मग ती आता म्हणत असते की काय होतं आहे सायली, आधी बस बरं, काय होतं आहे सांग. तेव्हा सायली म्हणत असते की काय नाही हो आई, आता ते पायात गोळे नाही का येत, आता दिवस जसे जवळ येत आहेत ना तसे पायातले गोळे जे आहेत ना ते आता वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळेच ना हे सगळं होतं आहे, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगते तेव्हा मात्र आता ना कल्पनाने सगळ्यांनाच पटापट कामाला लावलेलं असतं. जा पटकन ना अस्मिता गोळी घेऊन ये, सायलीचा पाय सुचला आहे. अश्विनला डॉक्टरांना सुद्धा बोलवण्यात
सचिनला सांग. आणि त्याचसोबत आता जी श्वेता आहे तिलासुद्धा सांगितलेलं असतं की गरम पाणी तयार कर, तिचे पाय आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालूया, म्हणजे काय होईल तिच्या पायाची सूज उतरेल, असंही आता कल्पनाने पटापट म्हटलेलं असतं. तेच इकडे आता सचिन राकेश हे प्रियाला भेटायला गेलेले असतात आणि प्रियाला विचारत असतात की तुझं काय म्हणणं आहे, काय गोष्टी तुला आठवत आहेत का. काही गोष्टींबद्दल आता त्यांचं बोलणं सुरू असतं आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं आता बोलणं सुरू असतं ना, तेव्हा प्रिया म्हणत असते की बघितलंस का, पेनड्राईव्हसुद्धा त्यांच्या हाताला लागला आहे, त्यामुळे ना आता काहीतरी विपरीत घडू शकतं. त्याच वेळेला आता सचिन म्हणत असतो की मग आता पुढचं प्लॅनिंग कसं करायचं, कारण आता पेनड्राईव्हमध्ये लोकेशन्स आहेत. मग आता थांब, माझ्या डोक्यात एक मोठा असा भन्नाट असा प्लॅन आहे, काय आहे तुझ्या डोक्यात प्लॅनिंग ते मला सांग, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता मुद्दामून ना जी प्रिया आहे ती आता सचिनकडनं त्याचा मोबाईल मागून घेते. सचिनकडनं आता तिने जसा त्याचा मोबाईल घेतलेला असतो तेव्हा आता सचिन तिला म्हणत असतो की काय झालं आहे नेमका, तुला मोबाईल कशासाठी हवा आहे. प्रिया ना आता एकदमच ना विचित्र वागत असते, कारण प्रियाला सूड घ्यायचा असतो. प्रिया म्हणत असते की मला ना त्या सायलीला इथे माझ्या बाजूला बघायचं आहे, कारण या पांढऱ्या साडीमध्ये सायलीला बघण्यामध्ये ना एक वेगळीच मजा होती आणि ती मजा सध्या मला भेटत नाही आहे. सो मला आता काही झालं ना तरीसुद्धा सायलीला पुन्हा एकदा इथं घेऊन यायचं आहे आणि त्याचसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता ती या सगळ्याबद्दल बोलत असते ना, तेव्हा मात्र आता सचिनचा मोबाईल प्रियाच्या हातामध्ये असतो. सचिनचा मोबाईल प्रियाच्या हातामध्ये असताना आता राकेशही म्हणत असतो मग तुला काय वाटतंय की आपण काय करायला हवं ते. मग तेव्हाच ना मी सांगते ना तसंच करायचं. मग आता तिने ना या सचिनच्या मोबाईलचं सिम कार्ड काढलेलं असतं. मोबाईलचं सिम कार्ड काढल्याबरोबर सचिन थोडा एकदमच चकित होतो. तो विचार करतो की ही नेमकी काय करते तरी काय, कारण आहे ना त्याला आता सुचत नसतं, काहीतरी गडबड आहे हे तर आता करत असतं. तेव्हाच ना प्रियाने मुद्दामून ह्याचा मोबाईल मिळवलेला असतो आणि प्रिया त्याच्या मोबाईलमधनं ते सिम कार्ड बाहेर काढते. त्याबरोबर तो म्हणत असतो की तू हे काय करतेस. तेव्हाच ना सचिन ना प्रियाच्या या सगळ्या ह्याला घाबरलेला असतो. दुसरीकडे आता सायलीची पूर्णपणे सेवा केली जात असते. सायलीला आता इथे कल्पना बोलत असते की तुला मी किती वेळा सांगितलंय की घराच्या बाहेर पडायचं नाही, पण तरीसुद्धा तू माझं ऐकतेस कुठे गं. तुम्ही ना तुमच्या मनाचंच तेच ठरवता. तुम्हाला माझं ऐकायचं असलं असतं तर ना अर्जुन, तुला हे किती वेळा सांगितले, जी काही कामं आहेत ना बाहेरची ती तू करत जा, तिला कशाला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातोस ना. मुळात मला तेच कळत नाही. अरे बाकीही इतरही लोक आहेतच की, पण तुम्ही ना जरा जास्तच करता, अति करता, असं देखील इकडे आता कल्पना बोलत असते. तेव्हाच ना अर्जुन आणि कल्पनामध्ये तू मेमे होत असतं. अर्जुन आता कल्पनाला शांत करत असतो, कारण कल्पना सायलीच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह असते आणि ती सायलीचा विचार करत असते. म्हणूनच ती आता अर्जुनला याबद्दल सगळं काही सांगून समजावत असते. पण अर्जुनला सुद्धा सायलीला त्या केसमध्ये इन्व्हॉल्व करावंसं वाटत असतं, कारण सायलीला त्या केसबद्दल सगळ्या काही गोष्टी कळायला हव्यात आणि हे सगळं काही तो आता बोलत असतो. तेव्हाच ना कल्पना आता सायलीला म्हणत असते की मला तुझ्याबद्दल ना बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ना तू आराम कर. मग आता तोपर्यंत सायली म्हणत असते की मला ना खूप जास्त भूक लागली. मुद्दामून सायलीने म्हटलेलं असतं जेणेकरून ना ह्या सगळ्यांना डायव्हर्ट करता येईल, म्हणूनच सायलीने ह्या गोष्टी बोललेल्या असतात. मग असं जशी कल्पना किचनमध्ये निघून जाते ना, तसं मात्र आता अर्जुन जो आहे तो तिथेच उभा असतो. अर्जुनला सायली आता आपल्याकडे बोलवून घेते. अर्जुनला जसं आता सायली आपल्याकडे बोलवून घेते ना, तसं मात्र आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की तू कशाला इतका विचार करतेस, तू नको इतका विचार करू. तेव्हा सायली म्हणत असते की बघितलं ना, आई विचार करतात तर योग्यच आहे, पण आपण ना आईंना समजून घ्यायला हवं. आईंना माझी काळजी वाटते म्हणून आई हे सगळं काही बोलतात, पण तुम्हीसुद्धा ना आईवर आवाज नका करू, आई आपल्या चांगल्याचंच बोलतात. आता अर्जुनला सायली समजावत असते. तेच दुसरीकडे मात्र अस्मिता म्हणत असते की अगं सायली, तुझ्याशिवाय तर ना आपल्या मम्माला काही सुधरत नव्हतं. नुसतं आता तेच चाललेलं होतं की कधी येत आहेत सायली आणि अर्जुन, कधी येत आहेत ते. कारण आहे ना तिला असं वाटत होतं की कधी एकदा तुम्ही लोक येत आहेत आणि तुमच्याशी ती बोलते करून. हे सगळं सांगितल्यानंतर इकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुनला सायलीने समजावलेलं असतं आणि अर्जुनला सायली म्हणत असते की बघा, आई जे काही बोलतायत ना त्याचा चुकीचा अर्थ नाही आहे आणि तुम्ही काढूसुद्धा नका. तुम्हाला तर माहिती आहे ना आई कशा आहेत त्या. आई ना प्रत्येक वेळेला ना चांगल्याचाच विचार करतात, पण आपण
आपण जर ह्या सगळ्या काही गोष्टींचा वेगळा विचार केला तर ते बरोबर वाटत नाही ना. आईंचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही प्लीज प्लीज ऐकून घ्या, आईंना समजून घ्या, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता कुठे जाऊन अर्जुन सायलीला म्हणतो की हे असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं असतं बघ तुमच्या दोघींचं. म्हणजे आधी बोलायचं सुद्धा आणि मग नंतर एकत्र सुद्धा यायचं. काय यार तुम्ही पण, असंही आता तो तिला बोलत असतो. जेव्हा आता त्यांचं बोलणं सुरू असतं ना, तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की श्वेता त्यांचं निरीक्षण करत असते. इकडे आता प्रिया जी आहे तिने मात्र आता बरोबर लक्ष ठेवलं. दुसरीकडे प्रियाने सचिनचा मोबाईल आपल्या हातात घेतलेला असतो. जसा तो मोबाईल तिच्या हातामध्ये असतो ना, तसं मात्र आता ती बघत असते. आणि जेव्हा त्या मोबाईलमध्ये तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ना आता आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत ना तशाच करायच्या. आणि म्हणूनच मग आता ती ना तो मोबाईलमधलं सिम कार्ड काढते. आणि मोबाईलमधलं जसं ती सिम कार्ड काढते ना, तसं आता इकडे सचिन थोडा घाबरलेला असतो. सचिन म्हणत असतो की अगं हे तू काय करतेस, त्याच वेळेला मी काही चुकीचं करते असं मला वाटत नाही आहे. हेच करायला पाहिजे होतं केव्हाचं, पण हे सगळं काही राहिलंच. पण आता करते ना ते बरोबर आहे, असंही आता ती बोलत असते. मग तेव्हाच ना, पण हे सगळं करून काय होणार आहे, थांब तुला सांगते हे सगळं करून काय होणार आहे ते. आणि त्याच वेळेला ती आता या गोष्टी सांगू लागते. आणि ती आता म्हणत असते की बघ, या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, ते करून एवढंच होणार आहे की तुझा हा नंबर ना कोणाला समजणार नाही. दर 10 दिवसाने हे असे सिम कार्ड चेंज करायचे. 10 कॉल केले की हे सिम कार्ड चेंज असं ठेवायचं, कळलं का. दुसरीकडे सायली बसलेली असते आणि सायलीच्या डोक्यात ना सतत तेच विचार येत असतात. कारण सायलीला ना कळत नसतं की काय करावं ते. कारण बाकी तिचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. कारण तिथे ना तिला आता एक डायरी भेटलेली असते आणि त्यामध्ये भेटलेलं मानसीचं ते अक्षर. आणि त्यामुळेच ना तिला आता नकोसं झालेलं होतं. ती खूप जास्त विचार करत होती. आणि तेवढ्यातच ना तिथे आता श्वेता येते. श्वेता जशी येते तसं आता श्वेता तिच्या पायाला मसाज वगैरे करून देत असते. आणि तेव्हाच ती विचारते की काय झालं आहे, तुम्ही कसला तरी विचार करताय का सायलीताई. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, मी कसलाच विचार करत नाही आहे. मग काय चाललं आहे ते. मग तेव्हाच ना म्हटलं जातं की ते काय आहे ना, थोडा विचार याचसाठी करत होते की जरा वेगळी गोष्ट आहे, तीसुद्धा गोष्ट व्यवस्थित करायला हवी. मग आता काय झालं, तुमच्या हाती काही लागलं का, असंही आता ती विचारत असते. आणि तेव्हाच ना इथे आता सायली म्हणत असते की बराच शोध घेतोय पण अजूनही काहीच हाती लागत नाही आहे. त्यामुळे आता काही ना काही शोध प्रकरण हे चालूच आहे, असंही आता तिचं म्हणणं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्याबद्दल बोलत होती ना, तेव्हा ती हे सुद्धा सांगत होती की त्या लोकेशनला भेटलेल्या व्हॅनबद्दल. पण ती जेव्हा आता सांगायला जाणार ना, तेवढ्यातच ना तिथे आता आलेली असते ती म्हणजे आता कल्पना आता सायलीला म्हणत असते की सायली, आता मी तुझं काही ऐकणार नाही आहे. पटकन आहे ना एक काम कर, पहिल्यांदा जाऊन आहे ना तून घे, तसंही तुला भूक लागली आणि तुझ्यासाठी जेवण पण वाढलेलं आहे, हेही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ती म्हणत असते की हो आई. दुसरीकडे आता प्रियाने प्लॅनिंग केलेलं असतं. प्रिया म्हणत असते की आता त्या मानसीला आपण आपल्या बाजूने ओढून घ्यायला हवं. त्या मनूला आपण आपल्या ताब्यात ठेवलं तरी कशाला आहे, माहिती आहे ना का ठेवलं आहे, विसरताय का. हो आहे ना लक्षात. मग आता या गोष्टी विसरून चालणार नाही आहेत, त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायला हव्या. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तसंच काम करा. म्हणजेच आपल्याला आता काय करायचं आहे ते डोक्यात लक्ष व्यवस्थित फिट ठेवा. मग आता काय करायचं आहे, मग तेव्हाच ना बघ, आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की त्या मनूला आपल्या बाजूने ओढून घ्यायचे. ती मानसीने कोर्टामध्ये स्टेटमेंट द्यायला हवं, ते सुद्धा आपल्या बाजूने. तिने सांगायला हवं की हे सगळं काही मी अल्पवयीन आहे आणि माझ्याकडनं सायलीने करून घेतलं आहे. तेव्हा बघ ही केस आपल्या बाजूने फिरेल. पण ती मानसी आपल्या बाजूने बोलेल का. अरे तिला बोलतं करायचं, तिला तसं भाग पाडायचं बोलायला. मग ती का बोलणार नाही आपल्यासोबत तसं, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना, तेव्हा मात्र आता ती खुनशी हसत असते. आणि जशी ती आता हसत असते ना, तेव्हा मात्र आता
प्रियाला सचिन म्हणत असतो की तू जेव्हापासनं इथे आहेस ना तेव्हापासून मी बघतो आहे की तुझं वागणं ना जरा विचित्रच होत चाललेलं आहे आणि मग आता तू अशी का वागतेस असं देखील आता विचारलेलं असतं. तेव्हाच ना मला काही झालं तरीसुद्धा सायली इथून गेली ना ती गोष्टच मला खटकलेली आहे. काही झालं तरीसुद्धा मला ना या सगळ्या काही गोष्टी ना अगदी जवळून बघायच्या आहेत. तिला पुन्हा एकदा इथे आलेलं बघायचं आहे असंही आता ती म्हणत असते आणि त्याचसाठी मी हे सगळं करते हेही आता तिने सांगितलेलं असतं. आणि मग आता ती सचिनवर तापलेली असते आणि सचिनवर तापलेली असतानाच ना सचिनला आता ती म्हणत असते की बघ मी ज्या गोष्टी बोलते ना तसंच आता करायचं आहे, कळलं का? कोणताही बदल करून चालणार नाही आहे हेही आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सचिनला सुद्धा आता प्रियाचं म्हणणं पटत असतं. त्यानंतर पुढे ते दोघंही जण प्लॅनिंग करतात मोबाईलवर सुद्धा आणि जेव्हा फोनवर सुद्धा त्यांचं प्लॅनिंग होतं तेव्हा आता या सगळ्या गोष्टी तिने फटाफट करायला घेतलेल्या असतात. आणि ती सांगते की एका दगडात आपल्याला 2 पक्षी मारायचे आहेत. पहिला म्हणजे मनू आणि दुसरी म्हणजे जो अर्जुन आहे तो. एका दगडात 2 पक्षी मारले ना की आपलं काम होईल हेही आता सांगितलेलं असते. आता इकडे सायली मनूचा फोटो बघत असते आणि मनूसोबत ती बोलत असते. मनूला सांगत असते की मनू लवकरच मी तुझ्यापर्यंत येईन, काळजी करू नकोस, काही झालं तरीसुद्धा तुला आम्ही शोधून काढणारच असंही आता सांगितलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.